नमस्कार. मी डॉक्टर सुनीला लाळे, वैद्यकीय अधीक्षक, स्वर्गीय वेणुताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड. सध्या भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसच्यासाठी या विषाणूसाठी आपण एक लसीकरणाची मोहीम राबवत आहोत. ही लस का घ्यायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर हा जो विषाणू आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, याचं जर इन्फेक्शन मुलींना झालं तर पुढे जाऊन त्यांना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला सामोरं जावं लागतं. आणि आपण जर ह्या लसीद्वारे हे इन्फेक्शन रोखलं तर यासारख्या भयंकर कॅन्सरपासून मुलींचं पुढच्या आयुष्यात संरक्षण होऊ शकतं. तर त्यामुळं ही लस 14 ते 15 वयोगटातील सर्व मुलींना देण्याचं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण ही मोहीम सुरू केलेली आहे. खरं सांगायचं तर ही लस गेली अनेक वर्ष दिली जात आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये गेली अनेक वर्ष ही लस दिली जात आहे. तसेच पाश्चिमात्य देशांचा आपण विचार केला तर त्यांच्याकडेही गेली अनेक वर्ष ही लस दिली जात आहे. आणि बाजारामध्ये ही लस अतिशय महाग किंवा जास्त पैशांना आपल्याला ती विकत घ्यावी लागते. पण आपल्या नागरिकांचा विचार करून आपल्या सरकारने ही मोफत उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याचा आपण फायदा जरूर घेतला पाहिजे. आता ही लस कुठे मिळते तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी ही लस मोफत देण्यात येते 14 ते 15 वयोगटातल्या मुलींना. सध्या या लसीबद्दल अनेक अफवा समाज माध्यमांवर फिरताना दिसत आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची अफवा ही की या लसीमुळं गर्भाशयावरच परिणाम होतो आणि त्यामुळं मुलींना पुढे जाऊन वंध्यत्वाच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तर ह्यासारख्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. उलट ही लस दिल्यामुळं आपण आपल्या मुलींचं आयुष्य हे सुरक्षित करत आहोत. त्यांना गर्भाशय मुखासारख्या कॅन्सरपासून त्यांचा बचाव करत आहोत. त्यामुळे सर्व पालकांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करून आपल्या मुलींना सुरक्षित करण्यासाठी या लसीचा ही लस जरूर घ्यावी आणि आपल्या मुलींचा या भयंकर कॅन्सरपासून बचाव करावा असं मी आवर्जून सांगेन. धन्यवाद.